नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर या नगरीमध्ये आलेलो आहोत। आई तुळजाभवानीची ही नगरी विकासाचा महामेरू बनावा हा हेतू घेऊन या नगरीचे नगराध्यक्ष पिटू गंगणे साहेब आज तुळजापूरचा विकास करण्याच्या मार्गावर आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची ही तुळजाभवानीची नगरी बनवायची आहे या हेतूने ते पछाडलेले आहेत की जेणेकरून मी माझ्या कालावधीमध्ये तुळजापूरचा चेहरा मोहरा वेगळा करणार आणि जनतेने हे नगरी सुधारली असंच म्हटलं पाहिजेत। यासाठी मी राणादादांचा विश्वास कायमस्वरूपी जनतेपर्यंत पोचवणार आणि नगरीचा विकास तुळजापूरचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही अशी भूमिका मांडणारे नगराध्यक्ष पिटू गंगणे साहेब आपल्यासोबत आहेत। नेमकं कशा पद्धतीनं तुळजापूरचा विकास करणार आहेत ते आपण त्यांना विचारूया। आपल्यासोबत आहेत नगर अध्यक्ष तुळजापूर पिटू गंगणे साहेब। धन्यवाद साहेब, खडतर प्रवासमध्ये आपलं सहर्ष स्वागत की आज तुमचा तुळजापूरच्या विकासाला तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि आई जगदंबेच्या कमानीच्या पुढचंच म्हणजे अतिक्रमण वगैरे चांगल्या पद्धतीनं हटवून विकास करायचा आहे हा हेतू आहे। पण काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला नोटीस वगैरे दिलेले आहेत आणि न नोटीस देतात आमचं हे उद्ध्वस्त केलं, आम्ही बेघर झालात, तर तुमचं मत काय आहे? मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की नगर परिषदेच्या माध्यमातून काही जणांना लिखी काही जणांना तोंडी सूचना दिलेल्या आहेत। वारंवार नगर परिषदेच्या माध्यमातून भोंगे फिरलेले आहेत आणि ज्या लोकांना त्यांना वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तर असा कुठलाही अन्याय झालेला नाही की नगर परिषदेच्या माध्यमातून तुळजापूर शहरामध्ये येणारे जे 3 रोड आहेत, भवानी रोड, महाद्वार रोड आणि शुक्रवार पेठ, ह्या तिन्ही रोडवर नागरिकांनी आपले दुकानं नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर ह्यांनी अतिक्रमण केलेलं होतं। त्यामुळं कोणाला अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही, कारण ज्या मालकाची स्वतःची जागा कुठपर्यंत आहे ह्या संपूर्ण जागा मालकाला माहीत आहे की आपली जागा, आपल्या जागेची सीमारेषा प्रत्येकाला माहीत आहे। पण मधल्या काळामध्ये तुळजापूरमध्ये येत असताना भाविकांना जो त्रास होत आहे, काही घटना घडत आहेत की एखादी जर उद्या घटना घडली तर वाहन कसे जायचे कसे यायचे, वरच्यावर देवीला येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण शहरामध्ये येणाऱ्या भाविकांना असतील, व्यापारी असतील, इथले नागरिक असतील, पुजारी बांधव असतील, ह्यांनासुद्धा प्रत्येक रोडने येताना जाताना व्यवस्थित जाता यावं ह्यासाठी माननीय आमदार राणादादासाहेब, खर्डे साहेब या सर्वांच्या सूचनेप्रमाणे शहरातलं जे रुंदीकरण भविष्यात होणार आहे की आज किती नगर परिषदेचे रोड आहेत, केवढे मोठे आहेत, ही लोकांना आणि मोजमाप करायला सोपं जावं ह्या अनुषंगानं हे अतिक्रमण काढलेलं आहे की जेणेकरून उद्या जर ही रोड बारीक दिसली तर अतिक्रमण च्यामुळं रोड मोकळे दिसेना झाले, पण आज अतिक्रमण काढल्यामुळं रोड प्रत्यक्षात मोकळे झालेले आहेत आणि मोजणी करून की प्रत्येक रोड हा प्रत्येक जागेवर किती आहे हा मोजाचा आहे। मूळ हेतू हा आहे की आमदार साहेबांचं म्हणणं एकच आहे की सकारात्मक विचारानं की उद्या कुठल्याही जे जागा मालक आहेत ह्याच्यासुद्धा जास्त जागा उद्या ॲक्वाजिशन होऊ नये। जर आज रोड आपण क्लिअर केले तर उद्या ॲक्वाजिशन करण्याची गरज लागणार नाही, कारण लोक उद्याचा जे स्थानिक तिथला जो मालधारक आहे, जागाधारक, त्याचंसुद्धा तिथंच राहावं। तर जेणेकरून आज रोड 9 मीटर आहे, 12 मीटर आहे, 18 मीटर रोड आहेत, पण प्रत्यक्षात ते मोजणी कागदाची आहे की ती रोड मोजणी झाल्यावर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कळणार आहे की आपल्या इथं तुळजापूरमध्ये ही जी 3 मेन रस्ते आहेत ती तुळजाभवानी देवस्थ मंदिर संस्थेकडे जातात, ते रस्त्याचं मोजमाप करायचं आहे। त्या अनुषंगाने सगळ्या अतिक्रमण केलेले लोक काही त्याची अफवा उठत असतील आणि कुणी त्याचं राजकारण करत असतील तरी त्याला आम्ही थांबणार नाही, कारण प्रत्यक्षात मोजणी करून हे अहवाल द्यायचा आहे। मूळ हेतू आमदार साहेबाचा तो आहे की उद्या ज्या ॲक्विजिशन होणी कुठल्याही जे मूळ मालक आहेत त्यांच्यावर अन्याय होणी, त्यांचं वारंवार
भूसंपादन होऊ नये म्हणजे त्यांच्या दारामध्ये अतिक्रमण केलं होतं का दुसऱ्या? हां त्याने त्या मूळ मुकालदारकांनीच जी कोणी असतील मूळ दुकानदार जे आहेत मूळ मालक त्यांनी आपल्या आपल्या जागेत बसल्यानंतर काय रोजगारी अगर आईच्या जे दागिने वगैरे विकण्याची जे बारके छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांचं बी काय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे असं त्यांचं मत आहे. त्यांचं काय दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा काय प्रयत्न आहे का? कालच काही लोकांच्या बैठकीत आपण ह्या सगळ्या जोपर्यंत मोजमाप होत नाही मोजमाप झाल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू होणार आहे. हे आमदार साहेबांच्या सूचनाच आहेत की सकारात्मक विचार करून सर्व बारीक बारीक घटकांना सुद्धा तुळजापुरात व्यवसाय मिळाला पाहिजे. त्यांची सुद्धा काळजी नगर परिषदेच्या माध्यमातून 100% घेतली जाणार आहे. पण काही दिवस लोकांनी सुद्धा थोडं थांबलं पाहिजे, सकारात्मक थांबलं पाहिजे, सहकार्य करून की जेणेकरून उद्याच्या भविष्यात विकास होणार आहे त्याला कुठला अडथळा आला नाही पाहिजे. कारण जोपर्यंत चांगल्या पद्धतीचा विकास होणार नाही भाविकांची ज्या पद्धतीनं गर्दी वाढायला लागलेली आहे समजा पार्किंगची अपुरी व्यवस्था आहे त्यासाठी आमदार साहेबांनी ज्या 2-3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी जे आता उद्घाटन ठेवलेलं आहे ते त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपल्याला लोकांना कसं जास्त थांबता येईल स्टे कसा करता येईल अनेक गोष्टीचा विचार करून आमदार साहेबांनी त्यांच्या ह्याच्याखाली जे कल्पना मांडलेल्या आहेत ते प्रत्यक्षात सगळ्या तुळजापूरवासियांना सुलभ आणि सुंदर चांगलं तुळजापूर दिसण्यासाठी योग्य आहे. कारण आता सध्या काय काय काम चालू केले सध्या नगराध्यक्ष म्हणून जे वार्डातले रोड तर अत्यंत बऱ्यापैकी सुंदर आहेत. तुमच्या 1 नंबर वार्डाची मी स्वतः जाऊन बातमी केली होती की त्या वार्डामध्ये वृद्धांना सुद्धा बसायला जागा आहे, कचरा टाकायला कुंड्या आहेत, शाळा सुंदर आहे, पुन्हा विहीर सुंदर आहे. मी स्वतः ती बातमी जाऊन केली होती. मला त्या नगरसेवकाची ओळखसुद्धा नव्हती. पण ते जो भाग आहे एवढा सुधारलेला तशा पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये काय योजना केली पाहिजे. तर आता नवीन काही नगरसेवक निवडून आले आहेत, काही जुने आहेत. पण प्रत्यक्षात आमची वारंवार प्रत्येक मिटिंगमध्ये हीच चर्चा होती. प्रत्येक वार्ड त्या पद्धतीनं सुधारला जाणार. तुम्ही 1 नंबर वार्डात ना तर 2 नंबर वार्डात या, 2 नंबरमधनं 3 नंबरमध्ये जावा. हो का जाणार आहे. हां तर तुम्हाला जे साधारण दिसून येईल की आपल्याला त्यावेळेस सुद्धा सुचणार की माननीय आमदार साहेबांचं ह्या नगर परिषदेच्या माध्यमातून 20 वर्ष झालं तुळजापूर शहरामध्ये काम चालू आहे आणि त्यांचा सकारात्मक विचार घेऊनच आमची टीम काम करते. आता दादानी जी 1700 कोटी रुपये आणले होते 1800 कोटी तुळजापूरच्या विकासासाठी हो त्याच्यातले आता सध्या काय कामं चालू आहेत ते येणाऱ्या 1 जूनला उद्घाटन करण्याचं जे आमदार साहेबाचं मानस आहे त्या समितीचे पालकमंत्री अध्यक्ष आहेत ते सर्वांच्या विचारानं परवा मुंबईमध्ये मिटिंग झाली आहे. 1 जूनला बहुतेक उद्घाटन होईल कामाचं. प्रत्यक्षात 450 कोटीच्या कामाला सुरुवात होणार आहे. काही लोकांनी जी विरोध दर्शवला होता की आम्ही जागा देणार नाही, आमचे पुराणे घरं जुनी घरं पाडणार नाहीत असा काही लोकांचा पवित्रा घेतला होता त्यांनी. त्यांची कसं म्हणत तुम्ही वळवले तुमच्या बाजूने? जोपर्यंत एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळं 1 जूनला ज्यावेळेस कामाचं उद्घाटन होईल लोकांना ऑटोमॅटिक सकारात्मक विचार येणार आहे. कारण तिथले रहिवासी असू ना पुजारी असू ना व्यापारी असू ह्यांनासुद्धा त्याच्यामधनं आमदार साहेब त्यांचंसुद्धा पुनर्वसन करण्याचं 100% काम करणार आहेत. कारण तो आत्मविश्वास आमच्या संपूर्ण टीमला आहे. कारण मिटिंगमध्ये आत्ता मी नगराध्यक्ष झाल्यापासून 2-3 मिटिंगला हजर राहिलेला आहे. त्यामुळं पूर्वी मी मिटिंगला नव्हतो पण आज मी त्या मिटिंगला हजर असल्यामुळं कलेक्टर साहेब असतील ना ते सर्व टीम आहेत त्या सर्व टीमच्या समोर मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे की व्यापाऱ्यांचा सुद्धा सकारात्मक विचार ज्यांचे घरं जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सकारात्मक विचार करूनच पुढील काम होणार आहे. आता मला सांगा पाण्याचा लाईटचा नाल्या स्वच्छतेचा शहर स्वच्छतेचा आणि तुळजाभवानी मंदिराच्या अवतीभोवती असणाऱ्या घाणीचं साम्राज्य याचं नियोजन कसं केलं? आज जे आपण जे अतिक्रमण जी जास्त झालेलं आहे त्या अनुषंगानं रोडवर जी घाण होते पण ती मंदिरच्या माध्यमातून स्वच्छतेचं काम 3 रोड निम्मे घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ती संपूर्ण स्वच्छता व्यवस्थित व्हायला आहे. म्हणून नगर परिषदेची बॉडी यायच्या आधी प्रशासक होतं ही काही लोकांना माहीत असतानासुद्धा तिथं राजकारण केलं जातं. पण जेव्हापासून नवनियुक्त बॉडी जेव्हापासून निवडून आलेले त्याच्यामध्ये सर्व नगरसेवक असतील त्यांच्या माध्यमातून सूचनेनुसार सध्या स्वच्छतेचं काम चालू आहे. बरं वेळी वेळ
बरं. विरोधक तुमच्यावर सारखे आरोप करतात. त्या आरोपाला प्रतिउत्तर तुम्ही कामातून कशा पद्धतीने देणार आहे? नाही, एक लक्षात आहे की आपल्याला लोकांनी ज्या विचारानं ज्या भावनेनं आम्हाला निवडून दिलेले की निवडून काम वारंवार देते बरोबर. की जर आम्ही कामच केलं नसतं तर ही चौथ्यांदा मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुळजापुरात सत्ता आली असते का? बरोबर बरोबर 100%. हां, तर माझे मिसेस जे मताला 40,000 रुपये दिलेत अशा लोकांच्या डांगवा आहे आणि त्याच्यामुळं पिटू गंगणे निवडून आलेत असं लोकांचं मत आहे. ह्याला काय उत्तर देणार तुम्ही? पैशाचं राजकारण झालं असतं तर हे देशाचे पंतप्रधान टाटा बिर्ला झाले असते. होय. खरंय खरंय खरंय. म्हणजे काम बी महत्वाचं आहे. नाही, असं जर तुम्हाला वाटतंय जर सगळं पैशावर झालं असतं तर मी एकच प्रश्न जातो उत्तर दिले. बरोबर हां, बरोबर. त्यामुळं कसं आहे की ज्यावेळेस हार होती त्यावेळेस असे आरोप होत असतात आणि बाकीच्या मी गोष्टी तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला स्वतः कल्पना, तुम्ही ग्राउंड लेवलला रिपोर्ट घेता तर यातलं काय 19-20 आहे तुम्हालाही माहीत असते. बरोबर. त्यामुळं मी तुम्हाला काही बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टीत जाणकार आहात. आपण बरेच वर्ष जर पत्रकारितेमध्ये काम करता त्यामुळं तुमचा अनुभव आमच्यापेक्षा मोठा आहे. गंगणे साहेब, तुम्ही 2003ला मी टायगर सेनेचा प्रमुख संस्थापक अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी आमंत्रित केलं प्रमुख पाहुणे म्हणून. बापजीच्या अड्ड्याच्या अण्णाभाऊ साठे चौकाचं मोकळा जागा होता तो. हो, सन्माननीय आमचे नगरसेवक नागरिकजी शिंदे सोबत होते. शिंदे आणि ते त्यावेळेस तुमच्यासोबत नव्हते पण तुम्हाला मी व्यासपीठावर बोलवलं होतं आणि तुम्ही काहीच नव्हता. तुम्ही म्हणजे एक कार्यकर्ता होता. तुम्ही तिथं म्हटलं होता की मी नगरसेवक झाल्यानंतर पहिला ठराव मंजूर अण्णाभाऊ साठे चौकाचा घेणार आणि ही चौक बांधून देणार. तर तिथं तुम्ही आज स्मारक उभा करा. म्हणजे बोललेलं वाक्य तुम्ही करेक्ट केलं आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. आता किती कोटी रुपये आले त्या म्हणजे 5 कोटी रुपये दिलेत असं सांगितलं आणि काम चालू आहे. नाही, आता ते काम करूपर्यंत सध्या पहिल्या स्टार्टला मान्य आमदार साहेबांच्या सूचनेप्रमाणे कंपाऊंड वॉलचं काम एक साधारण 66 लाख रुपयाचं कायदे झालं होतं आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये नगरसेवक किशोर साठेच्या प्रयत्नातून ती जागा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जी खरा प्रयत्न होता तो नगरसेवक किशोर साठे यांनीच केलेला आहे. आणि ती जागा एकत्रित करून त्याच्यावर नगर परिषदचं नाव लावून ते ताबा घेण्यापर्यंत किशोर साठे यांनी प्रयत्न करून ती जागा लावर करून घेतली. मधल्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम हे प्राधिकरणामधनं झाल्यानंतर माननीय आमदार साहेबांनी त्या दिवशीच तिथं एक शब्द दिला होता की अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला कुठलाही मी निधी कमी पडू देणार नाही. त्या अनुषंगानं मान्य आमदार साहेबांनी 1 कोटी रुपये स्मारकासाठी दिलेत आणि त्याचं काम आत्ता सध्या चालू झालं आहे. चालू आहेच आहे. बरं, अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकाचं एक आरोप सारखा होत होता. त्या चौकाचं आणि मला वाटते राणादादांनी कोर्टसुद्धा इमारत नवीन बांधकाम केलेलं आहे कळत आहे. आणि सध्या तिथं 1 कोटी रुपयेचं काम चालू आहे. त्यामुळे स्मारकाचं काम लवकर काय होतं आहे, काम करत असताना पाठपुरावा जो असतो ते सगळ्यांनीच केला पाहिजे असतो. बरोबर. एका गोष्टीचं जी त्याच्यामध्ये जी त्यांची सन्माननीय समिती टीम आहे त्यांनी थोडं जर लक्ष घातलं आणि आम्ही टीम मिळून ती लवकरात लवकर ते आमदार साहेबांच्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर तुळजापूरच्या शहरामध्ये एका असं स्मारक की जेणेकरून अहिल्यादेवी होळकरांचं आणि तुळजापूरचं जे नातं आहे त्यांनीसुद्धा इथं त्यांच्या नावानं मोठी विहीर आहे ती आज बी तशी एकदम चांगल्या पद्धतीची आहे. अहिल्यादेवी होळकरांचं काम चालू होणार आहे. चालू आहे ना सध्या. बरं. आता मला एक म्हणायचं की आई तुळजाभवानीचं जे जुनं मंदिर आहे ते पाडायलेत, त्या कळसाला हात लावायलेत अशा पद्धतीचे काहीतरी आरोप लावले आणि म्हणून विकास मंदिर पाडण्याचा नाही तर जुनं मंदिर अस्तित्वात तसंच ठेवून पुन्हा विकास व्हावा आणि आई तुळजाभवानीचं मंदिर अत्यंत सुंदर व्हावं असं विरोधकाचं म्हणणं आहे. ते पाडायचे जुनं मंदिर पुरातन काळाचं असा त्यांचा आरोप आहे. तो आरोप कसं काय? एकंदरीत मी तुम्हाला एवढंच बोलेन की आपण प्रत्यक्ष मंदिरमध्ये जाऊन देवीच्या गाभाऱ्याची पाहणी करावी आणि त्याच्यातनं तुम्हाला जे योग्य वाटते ते त्याचं उत्तर आणि प्रश्न होतो तिथंच सापडेल. तरी तुमचं काय मत आहे? मी काय म्हणलं आता ते पुरातन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण समिती त्याच्यावर काम करत आहे. बरं. त्यामुळं की कुठला गुत्तेदार व कुठला इंजिनियर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याचं काय मत आहे? ते मंदिरचं स्ट्रक्चर जे आहे ते तसंच ठेवायचं आहे का कसं काय करायचं? नाही, मी एकच सांगू इच्छितो तुम्हाला की तुम्ही त्या जे संबंधित कारण ज्या गोष्टीची मला ज्ञान नाही त्या ज्ञानावर मी काय बोलणार आहे. कारण त्याच्यातले जे तज्ज्ञ माणसं आहेत की पुरातन विभाग जी आपल्या पूर्ण भारत देशातलं काम करतात
तीच टीम त्याच्यावर काम करायला लागलेत. बरं. मुंबई मला वाटतं दिल्लीच्या IITचे सुद्धा अधिकारी त्याला भेट देऊन गेलेले आहेत. बरं आता दादांचा जो विषय आहे हां की दादांनी तुळजापूर अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला आहे. काय काय सूचना आहेत तुम्हाला आणि काय काय करायचा संकल्प दादांचा आहे आणि ते 1800 कोटी रुपयांचा वापर कशा पद्धतीनं होणार आहे? 1800 कोटीचा वापर जे आहे तर इथले व्यापारी असतील, येणारे भाविक असतील, पुजारी असतील, तर सर्व ज्या शिर्डी असेल, साधारणतः तिरुपती असेल, शेगाव असेल आणि आपलं पंढरपूर असेल, अशा ह्या धर्तीवर सुद्धा अनेक ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी स्वतः भेट दिलेली आहे. अधिकाऱ्यांनी घेतलेले त्या ज्या सर्व जे लोक ह्याच्यावर काम करतात त्यांनीसुद्धा पाणी दौरे केलेत की एवढंच आहे याच्यामध्ये की हे भक्तिपीठ नसून हे शक्तिपीठ आहे. त्या अनुषंगाने इथलं काम होणार आहे एवढं मला खात्री आहे की आमदार साहेब सर्व घटकांचा विचार करूनच हा जो आराखडा सादरीकरण झालेला आहे ही त्याच्या पद्धतीनं झालं आहे. कारण काही लोक न बघता नावं ठेवण्याची काय सवय आहे. बरोबर. त्याच्यामुळे ज्या माणसाला कामच करत असते आणि विरोधाला विरोध करत असतो तो विरोध करतच राहत असतो आणि सकारात्मक विचारच्या सनेचे जे माणसं असतील ते त्याच्यावर चांगल्या पद्धतीनंच काम करत असतात. बरं ती यात्रा निवासाचा एक आरोप सारखा होता. यात्रा निवास व्हावं, ती जागा हडप केली, भाजपाचे नगरसेवक आहेत अशा पद्धतीचे काही लोकांनी आरोप केले. तर ते काय म्हणते त्याला भक्तिनिवास, ती भक्तिनिवास होण्याच्या मार्गावर आहे का नेमकं काय ती न्यायालयीन प्रकार झाले का ते? एक लक्षात येऊ द्या की एखाद्याच्या मालकीची जागा असेल आणि ते शासनासमजा ॲक्विजिशन केलं असेल तर त्याचा लढा जी चालू आहे ती कलेक्टर साहेबांजवळ परवा सुनावणी झाली असं मला कळलं आहे. मग ती खरं काय असेल ते लगेच कळणारच आहे ना. बरोबर बरोबर. उगं मी तुम्ही बोलून कुणी कोणाचं काय केलं म्हणून कुणी एखाद्याचा आरोप करत असेल, शेवट माझ्या प्रॉपर्टीसाठी मी चुकीच्या पद्धतीने जर माझ्या ॲक्विजिशन झालं असेल त्यासाठी मी लढणार आहे. बरोबर. तुम्ही असेल तुम्ही लढणार आहात का मी काही प्रॉपर्टी दान केली नाही आणि कुणी माझी फुकट घेतलेली नाही. बरोबर. कोणाची का असेल. बरोबर. मग त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मी न बोलण्यापेक्षा तिथं प्रत्यक्षात काय आरक्षण होतं काय आहे आणि त्याच्यामध्ये काय जी ठराव झालेली आहेत आणि एखादी कोणाला काय वाटतं की आज ते नगरसेवक सत्तेत आहेत का बिगर सत्तेत होते, ते केव्हा नगरसेवक होते, त्यांचा कार्यकाळ काय होता ती बी आज पाहून घ्यावा. ते कुठल्या पक्षात होते. हां ते आज भाजपमध्ये म्हणून ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी आधी कुठल्या पक्षात होते त्याचा विचार करणं गरजेचं आहे. हां आणि मग त्या कुठल्या पक्षात असतात त्यावेळेचे काय काय निर्णय झाले ती पाहावे. उगं एखाद्याला टार्गेट करून एखाद्यानं जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये जर त्यानं जन्म घेतला असेल तर त्याला तुम्ही काय करणार, ज्याची जी मूळ प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा जी मालक असेल त्याच्यावर लोपार्जित ती प्रॉपर्टी त्याला मिळाली असेल त्याला माझा तुमचा काय दोष आहे. पण दादानं आता काय केले, राणादादांनी तुळजापूरचा असो किंवा धाराशिवचा असो आम्ही प्रत्येक 3 महिन्याला जनतेच्या पुढं कामाचा आराखडा ठेवणार आहे आणि आम्ही निश्चित धाराशिवचा आणि तुळजापूरचा आणि येवन तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच नगरपालिकेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी एक भूमिका मांडली त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये. तसं तुम्ही तुळजापूरचा विकास राणादादांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काय काम करणार आहे आणि जनतेला काय आव्हान करणार? मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की माननीय आमदार साहेबांचा जो विचार आहे शहराबद्दल, कारण त्यांची आईभावानीवर जी श्रद्धा आहे एक त्या श्रद्धेपोटी त्यांनी एक देवीला जे आपला एक स्वतःला भक्त म्हणून घेतलेलं आहे. बरोबर. त्या अनुषंगाने सकारात्मक त्यांनी ज्या पद्धतीनं शहरातल्या नागरिक असतील, व्यापारी असतील, पुजाऱ्यासाठी चांगल्या पद्धतीनंच काम करणार आणि त्यांच्या सूचनेप्रमाणेच नगरपरिषद तुळजापूर काम करत आहे. आणि ज्यावेळेस नागरिकांच्या जे काही सुविधा आहेत त्यांना अडचणी येत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही स्वतः कुठं जरी विरोध वाटला तर त्या प्रत्यक्षात आम्ही दादांना सूचना करू की दादा हे चुकतंय तर त्याच्यामध्ये सकारात्मक विचार आणि नागरिकांच्या सूचना घेऊनच त्याचं पालन करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू. म्हणजे शहरातल्या एकाही नागरिकावर अन्याय होणार नाही अशाच पद्धतीनं तुम्ही काम करणार आहे. 100% कारण आमदार साहेबांच्या सूचनाच ते आहेत. बरोबर. की कुठल्याही नागरिकांना न त्रास करता त्याला विश्वासात घेऊनच. बरोबर. आणि एक सांगतो आणि एखादा मुद्दा म्हणून आडवा लावण्याची त्याची भूमिका असेल तर त्याला विचारात कितपर्यंत घ्यावं हे तुम्हालाही कळते मलाही कळते. कारण
एखाद्याला नावाचा जी सवय असते नाचा पाडा म्हणायची तशा मानसिकतेच्या लोकांबद्दल संपूर्ण शहराचा विकास थांबता येणार नाही. बरोबर 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 बरोबर. आता या 2-3 महिन्यामध्ये कुठले कुठले कामं चालू केलेत सध्या तुम्हाला मी सांगितलं 1 जूनला जे उद्घाटन होणार मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते त्या अनुषंगाने सध्या आता 450 कोटीचा टेंडर निघालेला आहे सध्या ना? हां. तर इथं आपल्या हडकोच्या शेजारी भक्तनिवास होणार आहे, तिथं भाविक सुविधा केंद्र होणार आहे, पार्किंग होणार आहे. हां. एक सध्या 7-8 ठिकाणची तुम्हाला यादी देतो. त्या अनुषंगानं 450 कोटीचं टेंडर निघालेलं आहे. त्या अनुषंगानं कामं चालू होती. तुमच्या कामाची यादी माझ्याकडे द्या. 100% तुमच्या तुळजापूरचा जो आराखडा आहे मी जनतेच्या पुढे 100% मांडणार. कारण विकासाची कामं करण्यासाठी सरकार जनतेनं निवडून दिलेलं असते आणि जनतेच्या विकासासाठी जर तुम्ही कामं करत असाल तर 100% खडतार प्रवास यूट्यूब चॅनल जनतेपर्यंत तुमचे कामं पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणानं निपक्षपातीपणाने काम करेल असं माझा शब्द राहील. आता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? मी जनतेला एवढंच आव्हान करेन की आज जी विकास आराखडा शहराबद्दल झालेला आहे त्या विकास आराखड्याला आपण सुद्धा सहभागी व्हावं आणि आपल्याला जर सूचना काय असतील त्या अनुषंगाने सूचना द्याव्या. शहरामध्ये कुठल्या पद्धतीनं अजून विकास व्हावा ही सुद्धा सूचना केला. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली आहे की त्याच्यामध्ये अशा सूचना केल्या आहेत ही 1800 कोटी सोडून वा आणि शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यास सांगितलेला आहे की त्याला 1000 लागू ना 1500 कोटी लागू त्याच्या पुढं जाऊन त्या पद्धतीने उद्या ड्रेनेज लाईन असेल आणि नागरिक सुविधा जेवढ्या आहेत पाणी पुरवठा असेल ह्याच्यावरसुद्धा आता पुढील 50 वर्षाचा विचार होऊन आपल्या शहराच्या विकासामध्ये अजून भर पडणार आहे. त्याच्यामुळं तुळजापूरला रेल्वे स्टेशन व्हायला लागले. इथं प्राणी संग्रहालयाचं हे आहे त्या पाचुंदा तलावामध्ये विकास होणार आहे. खाली रामदारा तलावामध्ये विकास होणार आहे की दादांचा उद्देश एक आहे की इथं येणारा भाविक 1 दिवस स्टे केला पाहिजे. त्या स्टेमधून मग व्यावसायिकाला मिळणार आहेत, लॉजधारक असतील त्यांना व्यवसाय मिळणार आहे, अनेक छोटे मोठे व्यापाऱ्यांना सुद्धा व्यापार मिळणार आहे. म्हणजे व्यापारी असतील किंवा भक्त असतील तुळजापूर नगरीमधून समाधान होऊनच गेले पाहिजेत. आणि 100% येणाऱ्या काळामध्ये मध्यंतरी पोलिसांकडून काही यात्रेकरूला मारहाण झाली त्या बाबतीमध्ये तुमचं काय नियंत्रण आहे का? पोलीस डिपार्टमेंट नाही, एखादी काही घटना घडली असेल त्या अनुषंगानं तिथल्या काही गोष्टी असतात ती तपासणं गरजेचं असेल की एका बाजूनं मांडता पण दोन्ही बाजूचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. पोलीसवाल्यांनी जर समजा छाछू करून जर त्यांना एक 5-10 मिनिट रागावर कंट्रोल करून जर सुखरूप पाठवलं असतं तर हा कलंकसुद्धा आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये लागला नसता. कारण लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यासाठी. या पुढचं कशा पद्धतीनं तुम्ही हाताळणार आहे? नाही, अशा घटना इथून पुढे बी घडून भविष्यात बी घडणार नाहीत. या अनुषंगानं पुढील काळामध्ये की एक DSP दर्जाच्या अधिकारीच तुळजापूर शहराला नेमले जाणार आहेत खास मंदिरसाठी. बरं. आणि त्या अनुषंगानं पोलीस चौकी शहरासाठी इकडे असेल आणि मंदिरसाठी इकडे असेल. की आमदार साहेबांनी ह्यासाठी मोठ्या प्रमाणात संपूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. आणि उद्याच्या 1 तारखेला ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब येतील त्यावेळेससुद्धा आमची आग्रहाची मागणी असेल की आमदार साहेबांचं जी स्वप्न आहे की तुळजापूर एकदम तीर्थक्षेत्र भारताच्या नकाशावर आलं पाहिजे त्या अनुषंगाने 100% व्हावं. तर तीर्थक्षेत्र भारताच्या नकाशावर आल्यावर परदेशातनं सुद्धा नागरिक तुळजापूरला यावे आणि आपलं तुळजापूरमध्ये काही सुविधा आहेत जसं आपण बाहेरच्या ठिकाणचं म्हणतो तसं तुळजापूरचं सुद्धा आपल्या जिल्ह्यात येऊन लोकांनी पाहावं ही जी दादांचं स्वप्न आहे ती 100% सकारात्मक विचारांना 100% पूर्ण होणार. आता भाविकाचं नियोजन त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं नियोजन कसं करणार की जेणेकरून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला बिनधास्त यावे. कारण तुळजापूरमध्ये गेलं की भक्ताला मारायलेत, भाविकाला मारायलेत पोलीसवाले, अशी एक वातावरण निर्माण झालं होतं. त्याच्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार येणाऱ्या यात्रेकरूंना? भाविकांनी सुद्धा आपलं नियमानं पालन करावं जेणेकरून प्रशासनाला सुद्धा काम करत असताना आता निर्माण होऊ नये. जर त्यांच्या काही सूचना असत्या तर त्यांनी लेखी मंदिर असेल मंदिरचे अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याकडे जावं. मंदिर समितीला तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहेत
त्यांच्याकडे सूचना द्याव्यात, कारण त्या अनुषंगानं कारवाई होत राहील. नागरिकांनी सुद्धा कायदा स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. ओके ओके ओके. तर हे आहेत तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष पिटू गंगणे साहेब. यांनी निवेदन अशा पद्धतीनं तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये DYSP दर्जाचे अधिकारी सेपरेट मंदिरासाठी राहणार आहेत आणि शहराचं नियोजन करण्यासाठी, भक्ताची व्यवस्था करण्यासाठी एक्स्ट्रा पोलीसवाले राहतील आणि भक्त जी येतात तुळजापूरला त्यांनीसुद्धा आपल्या नियमाप्रमाणे राहावं, जेणेकरून बरेचसे भक्तांनी त्यावेळेस व्यासन केलं होतं, अर्वाच्य भाषा पोलीसवाल्याला बोलली होती. असं पोलीसची मी संपर्क साधला, त्यावेळेस पोलीस खात्याने सांगितलं होतं की तो भक्त आई तुळजाभवानीला येत असताना निर्वैष्णी यावा, आईची जगदंबेची प्रार्थना करत असताना किंवा दर्शन घेत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं भक्तांनी यावं, सुरक्षित राहावं आणि सुरक्षित जावं, नियमाचं पालन करावं असं पोलीस डिपार्टमेंटचं मत आलं होतं. अर्वाच्य भाषा बोलल्यामुळे आणि व्यसनाधीन असल्यामुळे ते थोडासा प्रकार घडला होता, अशा पद्धतीनं पोलीसवाल्यांनी सांगितलेलं आहे. पण तुळजापूरचा विकास करण्यासाठी 1800 कोटी रुपये या तुळजापूर नगरीसाठी राणा जगदीशसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून आलेले आहेत. त्यांच्या विश्वासाला कसलाही तडा जाणार नाही आणि तुळजापूर नगरीचा पूर्ण विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने केला जाईल. भक्तनिवास असो, अहिल्यादेवी होळकर चौक असो, अण्णाभाऊ साठे चौक असो, नाल्या स्वच्छ, कचरा स्वच्छ, पाणी, लाईट या सगळ्या व्यवस्था तुळजापूरमध्ये मी नगराध्यक्ष आहे तोपर्यंत या कालावधीमध्ये राणादादांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि प्रत्येक नागरिक तृप्त झाला पाहिजे तुळजापूरमध्ये येऊन, असंच काम मी करून दाखवणार आहे. जनतेच्या मतदारांच्या विश्वासाला मी नगराध्यक्ष म्हणून कधीही तडा जाऊ देणार नाही, राणादादांचं स्वप्न साकार करेन एवढं त्यांनी सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक 3 महिन्याला जनतेच्या पुढं आराखडा कामाचा ठेवणार आहेत आणि असंच काम मी करत राहणार. जनतेनं सुद्धा सहकार्य करावं, सामील व्हावं अशीही आव्हान त्यांनी केलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं आई तुळजाभवानी नगरीचा विकास होणार आहे तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार आई तुळजाभवानीचं मंदिर विकासात्मक विषय व्हावा आणि तुळजापूर नगरीचा विकास व्हावा अशाच कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.